छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढची 25 ते 30 वर्ष नागरिकांना शुद्ध आणि सातत्यपूर्ण पाणी पुरवठा करता येईल। ही योजना आता पूर्णत्वाला येत असून डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। संभाजीनगर सारख्या शहराला त्या ठिकाणी पुढचे 25-30 वर्ष जी काही अपेक्षित लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला अपेक्षित पाणी पुरवठा म्हणजे ज्याला आपण 365 दिवस आणि 24/7 म्हणजे शाश्वत पाणी पुरवठा म्हणतो, अशा प्रकारचा पाणी पुरवठा हा आपल्याला देता येईल। अशा प्रकारची योजना आता पूर्णत्वाकडे चालली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा इथे 26 दशलक्ष क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं जलपूजनही आज झालं। 2019 मध्ये या प्रकल्पासाठी 1800 कोटींची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। त्यानंतर अटल अमृत योजनेत या योजनेचा समावेश झाल्यामुळे केंद्राकडून मोठा निधी उपलब्ध झाला। त्यामुळे प्रकल्पाची प्रगती वेगाने होत सध्या प्रकल्प 82% पर्यंत पूर्ण झाला असून वॉर रूमच्या माध्यमातून सर्व अडचणी दूर करत काम जलद गतीने पुढे नेले जात आहे, असे ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर शहर प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला येत असल्याने आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले। या कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट, खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। पिंपरी चिंचवड शहराची ओळख